अहो जरा ध्रुवकडे लक्ष ठेवाल काय? आपल्या ध्रुवकडे होय. का तुम्ही कुठे चाललाय? अहो असं काय करताय? आज वटपौर्णिमा नाही का? वड पूजाला निघालोय आम्ही. मग जावा की, तुम्हाला कुणी अडवले? काय म्हणायचं बाई या माणसाला? सुमन ध्रुवला पण सोबत घे. का? आप्पा आहेत की. आप्पा आता आमच्या यांना ओळखत नाहीस होय तू? अगं आता यांच्या भरोश्यावर ध्रुवला सोडायचं म्हणजे सगळंच अवघड होऊन जाईल. बर चल बाळा तू जा वरती. अगं आता राहू दे की, त्याचं काय आवरायचं? हाय असं घेऊन चल त्याला. सुमन काळेमण घेतलं का? हा घेतलेत की. आणि पूजेचं साहित्य? हा घेतलंय सगळं. अगं आणि दोरा घेतला का? नाही तर मागच्या वेळेसारखं व्हायचं, दोरा नाही म्हणून परत घरी यायला लागलं होतं. आठवतंय ना? घेतलाय दोरा. अहो दुकानातला पुडाच घेतलाय, त्यात सगळं सामान असतंय ना. आणि काय ग तुमची लाडकी शीतल कुठं आहे? आता असेल की इथंच कुठेतरी. तुमचं पोरीकडे अजिबात लक्ष नाही, सारखं पाठीशी घालता. आणि आता एवढी लाडावून ठेवली, एक दिवस तुम्हालाच डोईजड होईल ती. अक्का तुमचं आपलं काहीतरीच असतंय बघा. तसं काय पण होणार नाही. आणि आपली शितली ती तर आपल्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. बघू की. आता सकाळपासून सांगितलंय वड पुजायला जायचंय, कुठं बाहेर जाऊ नको. पण पत्ते आहे का तिचं कुठं? अक्का अहो वड पूजाला तिचं काय काम आहे? तिचं काय लगीन झालंय वी? नाही तर काय. अगं झालं नसलं तर आता होईलच की. मग तिला कळाय नको होय की वड कसा पुजायचा, काय असतंय काय नसतंय, सगळं कळाय पाहिजे का नको तिला? अक्का आता त्याची काय गरज आहे का? हे घ्या. ई! अगं कोण आहे ही? ये तो अपनी शीतल दीदी है। काय? अगं शिरजत तू? अगं हा कसला उद्योग करून आलीस आता? तुला सांगितलं होतं ना आज पूजा आहे म्हणून, कशाला गेली बाहेर? तुम्ही मुद्दाम केलंय वे? अगं पण पडलीस तरी कशी तू? कशी म्हणजे? तिचं कुठं लक्ष असतं का? कुठं ठेच काळी असणार. जा आता पटकन आवरून घे. सुमन जा बाई तिच्या सोबत, तू जा पटकन तिला आवरून आण. जा. चल बळा, नेमकं जायच्या टायमाला काय तर काम वाढवून ठेवायचं. आता हिच्यामुळे अजून उशीर होणार. असू द्या अक्का, चला आपण आवरूयात. द्या इकडं. जयडे, हे पुष्पा, हे जयडे. काय ग जीजी? अगं तुझी आई कवा जायची वड पुजायला? काय माहित. अगं वटपौर्णिमेनिमित्त काहीतरी कार्यक्रम आहे त्यांचा आज, तिकडच जाणार आहे ती. म्हणून काय झालं? एवढा टाइम लावायचा असतो वड पुजायला? पुष्पा, हे पुष्पा, अगं तुला जायचं आहे का नाही वड पुजायला? आले आले. हे घे. काय दोडा किस्ता टाइम लावलाय? आवाज कार्यक्रम आहे आमच्या नवलाई बचत गटाला बक्षीस भेटलंय, आदर्श बचत गट म्हणून. तिथंच जायचंय कार्यक्रमाला. जाशील की? मग पूजा नकोय करायला? आता हे काय करते की? कुठं ग? कुठं म्हणजे? इथंच. आता ही तू कुठं पूजा करणार? चल ग जयडे. हे घे. जीजी, काल येताना कारखान्यावरून ह्यानं फांदी आणायला लावली होती वडाची. आता हिथंच पूजा करते बघा. तुझ्या कुणी पूजा केली ती अशी? अहो आता अशीच पूजा करतात सगळी. कोण करतो ग पूजा अशी?
अव शहरात सगळ्या बाया अशीच पूजा करतात. तिथं कुठं वड आहे वय तवा पूजायला? अगं त्यांना नसल मिळत, पण आपल्या गावात काय तुटवड आहे वडाचा? मस्त की 4-4 वड आहेत का? आपल्या प्रत्येक गोष्टीत त्या शहरातल्या बायकासारखं वागाच पाहिजे वय. अगं काय शास्त्र बिस्त्र आहे का नाही? आता सगळं फास्ट झालंय बघा. कसलं ग फास्ट 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 म्हणता म्हणता एक दिवस सगळ्या चालीने ती फास्टून ठेवाल तुम्ही. जयडे ठीक आहे, पूजा झाली आहे, तुम्ही जेवण करून घ्या. हा, मला कार्यक्रम जायला उशीर होतोय, मी निघते. हा, अशी जर बायको 7 जन्मात मिळणार असेल तर अवघड आहे माझ्या समाधानाचं. जेडे तुझं लगीन झालं, तू अशी पूजा करू नकोस बाया. कसं होणार कुणाच ठाऊ बाई. भैया काय झालं? गाडी का थांबवली? आज काय वटपौर्णिमा आहे का रे? हा भैया. तरीच सकाळी शीतलला चिखलात पडलेलं बघून लई सॅड वाटलं होतं, पण आता तिला इथं बघून लय हॅपी वाटते. हा, एकदम अप्सराच दिसतात बघा शीतल भाभी. अप्सरा नाही म्हणायचं, अप्सरा नाही म्हणायचं. का? या आजीने ती चिखलात पडल्यावर गाणं म्हणलं होतं, अप्सरा आली. सगळा गाव हसला होता शीतलवर. आजा तुला मी नंतर बघतो. मी तर असंच गाणं म्हणलं. अरे पण आमचं काळ विचारलं ना त्या गाण्यानं. ते गाणं म्हणायचं नाही, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. जमे, यू डोंट कॉल अप्सरा. बर बर. अहो पण भैया शीतल भाभी का आल्यात हो वट पौर्णिमेला? म्हणजे? अहो म्हणजे बघा, वट पौर्णिमेला कोण जात? कोण जात म्हणजे? बायका जाते. देर यू. बराबर, बायकाच जातात. अहो पण शीतल भाभी बाई नाहीच आहे.